Welcome friends. Now we are going to start the next chapter. Before that मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जी गोष्ट घडली होती भारतामध्ये 30 जूनच्या संध्याकाळी रात्री 12 वाजता. सगळे लोक एका ठिकाणी जमलेले आहेत, अर्थातच संसद. ओके, आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांना संध्याकाळी बोलवलं आणि सगळ्या देशाला संध्याकाळी जे लोक आपले शांत निवांत झोपले होते त्यांना दुसऱ्या दिवशी काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं की त्यांची झोप त्या गजनीत सारखी उडाली पाहिजे, अशा पद्धतीनं काय केलं होतं की एक स्टेटमेंट अनाऊन्स केलं होतं. ओके, काय होतं ते स्टेटमेंट? तर त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना सांगितलं होतं की आज रात्री 12 बजे के बाद जीएसटी पुरे इंडिया में लागू होगा. ओके, आता जीएसटी ही काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला आता या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. चॅप्टरचं नाव आपलं आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आपल्याला बऱ्याच वेळेस प्लॅनिंग करावंच लागतं, बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टीचा जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो, राईट? फायनान्शियल प्लॅनिंग. मग आपल्या घरात सुद्धा आपल्या घरचे आपल्यासाठी काही प्लॅनिंग्स करत असतात. ओके, सपोज आपले वडील आपल्यासाठी, जर समजा आपण 10वीला आहोत, मग त्यांचा प्लॅन असतो की ठीक आहे अजून 4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, अजून 8 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, त्यावेळेस आपल्याला पैसे लागतील, म्हणून ते आधीपासूनच काय करत असतात, प्लॅन करत आलेले असतात. मुलगी जन्माला आली कीच त्या मुलीच्या संदर्भात सगळे प्लॅन केले जातात आई वडिलांकडून, राईट? मुलगा जन्माला आला कीच त्याला आपल्याला काय बनवायचं, मग त्याला आपल्याला कुठल्या काळात पैसे लागतील तेव्हापासून त्यांची इन्व्हेस्टमेंट चालू असते. दिस इज फायनान्शियल प्लॅनिंग. ह्यालाच आपण काय म्हणतो, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, राईट? ओके, तर तसंच आपल्याला चॅप्टर आहे यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग, चॅप्टर नंबर 4, फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, आता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला काय पाहायचं ते आपण क्लिअर करूयात. आपण याच्या आधी आता जे मी तुम्हाला सुरुवात करून दिली होती की ज्याच्यामध्ये मोदीजींनी 30 जूनच्या संध्याकाळी ही मीटिंग बोलवली आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 1 जुलै, बघा जीएसटी जो अंमलात आलाय ती कुठली डेट आहे, तर ती आहे 1 जुलै 2016. ओके, अशा बऱ्याच तारखा आहेत ज्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला खूप अशा स्मरणात राहतात दुसऱ्या दिवशी, म्हणजे अचानक असा बॉम्ब टाकल्यासारखे आहेत, बरोबर आहे? तर तसंच हा एक त्याच्यापैकी आहे की जीएसटी म्हणजे रात्री तो लागू झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 1 जुलैपासून तो अंमलात आला. ठीक आहे, तर अशा जीएसटी बद्दल आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. मग बिफोर जीएसटी नेमकं भारतात काय होतं किंवा जीएसटी म्हणजे नेमकं काय, आपण जीएसटी म्हणजे नेमकं काय ते बघू. तर जीएसटी मध्ये येतं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राईट? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर आहे? आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जी कॉन्सेप्ट आहे ती नेमकी काय आहे, गुड्स कशाला म्हणायचं आणि सर्व्हिस कशाला म्हणायचं, दोन्ही मधला आपला नेमका फरक काय आहे? सपोज तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलात आणि तुम्हाला त्या दुकानातून काहीतरी स्टेशनरीचं साहित्य घ्यायचं, सपोज तुम्हाला काय करायचं, बुक घ्यायचंय, एखादं पुस्तक घ्यायचंय, म्हणून तुम्ही एखाद्या चांगल्या पुस्तकालयामध्ये गेलात किंवा पुस्तकाच्या दुकानात गेलात आणि त्याला म्हणलात की मला एक या प्रकारचं 10वीचं मॅथचं पुस्तक पाहिजे, तर तो मग घरात जातो, मग ते पुस्तकाचे जे पानं असतील ते पानं वेगवेगळी घेतो, त्याच्यावर प्रिंट करतो. असं करून तुम्हाला पुस्तक आणून देतो का? नक्कीच नाही. तर तो काय करतो, त्या रॅक मधलं पुस्तक घेतो, म्हणतो हा चल हे एवढे पैसे झाले, क्लिअर. म्हणजे ही काय झाली, एक वस्तू झाली. ओके, गुड्स. आता सर्व्हिस म्हणजे नेमकं काय, म्हणजे याच्यामध्ये कुठल्या वस्तू आल्या माहिती का, वस्तू आल्या की ज्या वस्तू त्याच्यावर प्रक्रिया कुठली केली जाणार नाही, घेतली जाईल, दिली जाईल. मोबाईल, लॅपटॉप अशा ज्या वस्तू आहेत आपण घेणार, तो दुकानदार आपल्याला देणार, त्याच्यात काही तो करणार नाही. ठीक आहे, दॅट इज गुड्स, त्याला गुड्स. आता सर्व्हिस, तुम्ही एखाद्या दुकानात एखाद्या ठिकाणी तुम्ही बाहेर गेलेला आहात आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की चला आपण चहा वगैरे घेऊ किंवा नाश्ता वगैरे करू, तर त्या ठिकाणी तुम्ही जाणार एखाद्या हॉटेलमध्ये, तिथं जाऊन तुम्ही काय करणार की त्या जो कोणी तो वेटर आहे किंवा जो कोणी आहे तर त्याला काय म्हणणार, चहा दे किंवा तुम्हाला जे नाश्त्याला पाहिजे ते घे म्हणणार. मग तो काय करणार, जाणार आणि ती वस्तू तयार करणार आणि तुम्हाला घेऊन येणार. ओके, म्हणजे इथं तुमची त्यानं सर्व्हिस केली, सेवा दिली, तुम्हाला काहीतरी सेवा दिली, म्हणजे केलं आणि नंतर तुम्हाला ते ऑफर केलं. ठीक आहे, सो गुड्स अँड सर्व्हिस याच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण डायरेक्टली घेतो, वस्तू घेतो गुड्स, आणि ती वस्तूवर प्रक्रिया करून ती आपल्याला दिली जाते सर्व्हिस, आणि ह्या दोन्हीचा जो आहे त्याला आपल्याला म्हणायचंय जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, मग आता जीएसटी जसा भारतात, आता आपण म्हणतोय की 1 जुलै 2016 पासून आपण काय करतो, जीएसटी आपल्या भारतात अंमलात आला. मग त्याच्या आधी काही नव्हतं का, त्याच्या आधी टॅक्स कसे असायचे, तर त्याच्या आधीचे नेमके टॅक्सेशन जे होतं ते नेमकं कसं होतं, किंवा त्याच्या आधी टॅक्सेशन नव्हतं का, टॅक्स भरावं लागत नव्हतं का? नाही, टॅक्स आपण प्रत्येक वेळेस भरलेला आहे.
पण टॅक्स भरण्याचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे कसं, आधी कसं असायचं की आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे जर जायचं म्हटलं तर रस्त्यावर जे काही रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स भरावा लागायचा, शेतकऱ्याला वेगवेगळे टॅक्स असायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा आपण एखादा मूव्ही बघायला गेलोय तर त्याच्यासाठी टॅक्स असायचा, करमणुकीचा कर म्हणून असायचा, मनोरंजन टॅक्स असायचा, ठीक आहे. असे वेगवेगळे टॅक्स आपण बघितले. म्हणजेच काय, मग एक्साइज ड्युटी असो, सर्व्हिस टॅक्स असो, कस्टम ड्युटी असो, ठीक आहे, असे वेगवेगळे आपण टॅक्स काय केलेले आहेत याच्यामध्ये बघितलेले आहेत. जकात कर असायचा, ओके, ज्याला ऑक्ट्राय म्हणतो आपण, ठीक आहे. तर असे बरेचसे टॅक्सेशन आधी सुद्धा होतं, पण ते सगळं मोडीत काढलं आणि आता मात्र जीएसटी हा एकमेव टॅक्स आपण ठेवलाय, ज्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, म्हणजे 2 ठिकाणी ते अमाऊंट ही होते. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे SGST आणि दुसरा जो आहे तो आहे CGST. आता SGST आणि CGST म्हणजे नेमकं काय? SGST म्हणजे स्टेटचा झाला, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे हा कुठं जाणार? महाराष्ट्राला जाणार आपले फक्त, ठीक आहे, हा जो टॅक्स आपण भरणार. आणि हा जो CGST आहे तो CGST कुठं जाणार? सेंट्रलला जाणार, ठीक आहे. मीन्स लक्षात घ्यायचंय की समजा आपण GST भरलाय 100, तर याच्यामध्ये निम्मा जो आहे तो कुठं जाणार? CGST होणार आणि ते निम्म्याचं काय होणार? SGST. म्हणजे या ठिकाणी 50 जाणार आणि या ठिकाणी किती जाणार? 50 जाणार. म्हणजे तुम्ही सेंट्रलला तेवढाच टॅक्स देणार जेवढा तुम्ही स्टेटला देणार, ठीक आहे. सो SGST आणि CGST हे पुन्हा त्याच्यामध्ये काय झाले? 2 प्रकार, ओके. म्हणजे आपण भरणार एकदा GST, आपल्याला SGST वेगळा आणि CGST वेगळा भरायचं नाही, आपल्याला GST एकदाच भरावं लागणार. GST जेवढा भरणार त्याच्यातून मग पुन्हा ती प्रोसेस पुढची होणार की चला काही इकडे जाणार, काही इकडे जाणार, काही म्हणजे निम्मे निम्मे जाणार, ठीक आहे. काही इकडे असं म्हणण्यापेक्षा 50% अमाऊंट म्हणजे स्टेटला आणि 50% अमाऊंट सेंटरला जाणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं GST ही कन्सेप्ट आपल्या वापरात आलेली आहे, ठीक आहे. नाव कम ॲट द नेक्स्ट थिंग, ओके. आता तुम्हाला सेकंड त्याच्यानंतरच्या पेजवर तुम्हाला पुढे दिलेलं आहे टॅक्स इनवाईस, ज्याला आपण पावती म्हणतो बा, ओके. म्हणजे आपण एखादी वस्तू जर घेतली तर आपण त्याची पावती घेतो ना, तर ती ही पावती आहे, ओके. आणि ती पावतीचा आधी काय असायचं, पावतीवर एवढं काही सगळं नसायचं ना, ठीक आहे. हे काही लिहिलेलं नसायचं, डायरेक्ट तुमच्या त्या वस्तूचं नाव, त्याचे किती रुपये झाले वगैरे, तुम्ही एवढंच असायचं आणि त्याच्यावर खाली सिग्नेचर वगैरे. आता पावत्या अशा प्रकारच्या असल्या पाहिजेत. आता सगळ्याच पावत्या एक्झॅक्ट अशाच नसतात, पण ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या गोष्टी, आता याच्यामध्ये सप्लायर असू द्या, त्याचा GSTIN असू द्या, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या असल्याच पाहिजेत, ओके. GSTIN काय कन्सेप्ट आहे, किंवा सप्लायर कोड किंवा HSN कोड काय कन्सेप्ट आहे हे पाहायचं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट काय, CGST SGST आपण पाहिले, आणि मग इकडे तुमची टोटल अमाऊंट म्हणजे किती रुपयाची वस्तू झाली ते येणार आहे, ठीक आहे. आता पहा याच्यात काय आहे. सो ॲट फर्स्ट व्हॉट इज सप्लायर? सप्लायर म्हणजे काय? तुम्ही एखादी, आता हे लक्षात घ्या आधी महत्वाचं, की ही जी आपण बनवते ती आहे गुड्ससाठी, ठीक आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू घेतोय, वस्तूसाठी हे आहे, ठीक आहे. आता याच्यात पहा सप्लायर कोण? सप्लायर म्हणजे काय? आपण एखाद्याकडून ती वस्तू घेतोय ना, तो देणारा आपल्याला सप्लायर झाला, ठीक आहे. म्हणजे जो पण असेल त्याचं नाव आपण काही पण लिहू शकता. समजा आपण काय करतोय, वस्तू घेतोय ना, तर आपण काय करूयात, आपण एखाद्या बुक सेंटरचं नाव टाकू शकतो तिथं, ठीक आहे. बुक सेंटर असेल म्हणा किंवा कुठलंही सेंटर, त्याचं काय करू शकतो आपण, नाव टाकू शकतो. समजा आपण एखादं नाव टाकलं श्रीराम बुक सेंटर, ठीक आहे. श्रीराम बुक सेंटर हे आपण असं टाकलं. मग त्याच्यात अजून त्याचं काय असू शकतं, त्याचा मोबाईल नंबर त्याला टाकणं आहे, त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस त्याला टाकणं आहे. जर त्याच्याकडे जीमेल असेल तर जीमेल त्याला टाकणं आहे, जो काही त्याचा मेल असेल, सॉरी, ठीक आहे. ईमेल आपण ज्याला म्हणूया, जीमेल हे त्याचं हे झालं, ठीक आहे. ॲड्रेस असेल, मेल असेल, किंवा त्याचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर त्याला टाकणे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, म्हणजे हा कुठं जाणार नाही. आपल्याकडे मोबाईल आहे, त्याचा ॲड्रेस आहे, त्याच्या दुकानाचा ईमेल आहे, म्हणजे आपल्याला जर यानं कधी काही केलंच तर आपण त्याच्याकडे ही पावती घेऊन जाऊ शकतो की तुझ्याकडून ही वस्तू मी आणली होती, मला याच्यात काय झालं, फॉल्ट वगैरे काय असेल, ही पावती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. सो व्हॉट इज GSTIN? आता ह्या GSTIN म्हणजे काय? सो GST आयडेंटिफिकेशन नंबर, दिस इज कॉल्ड GST आयडेंटिफिकेशन नंबर. आणि हा प्रत्येकाचा वेगळा असतो, हा सेम असू शकत नाही. हा जो असतो तो असतो टोटल 15 डिजिट्सचा. किती डिजिट्स आहे त्याच्यात? 15. पण लक्षात ठेवा की याच्यात फक्त नंबर्सच आहेत असं नाही, किंवा फक्त लेटर्सच आहेत असं नाही. तर याच्यामध्ये हे जे 15 डिजिट्स आहेत त्याचं तुम्हाला थोडंसं
याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर दिलेलं आहे पहा की नेमके हे 15 डिजिट जे असतात ते काय इंडिकेट करतात. ओके, सो 15 डिजिट्स मध्ये सुरुवातीला 27 तुम्हाला दिसणार. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरा, तुमचं जो पण GSTIN असेल त्याच्या सुरुवातीला तुम्हाला 27 दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात आला का, की हा 27, मी काय म्हटलं, महाराष्ट्रात कुठेही फिरा तुम्हाला 27 दिसणार. याचा अर्थ हा कोड आहे कुणाचा, महाराष्ट्राचा. म्हणजे महाराष्ट्र, इथं जर समजा तुम्हाला दुसरं काहीतरी असेल, 27 असेल किंवा 15 वगैरे असेल, तर समजायचं की ही वस्तू महाराष्ट्रात घेतलेली नाही. म्हणजे एखाद्यानं जर तुम्हाला पावती तशी दिली तर लक्षात घ्यायचं की ही जी पावती आहे ती आपल्या महाराष्ट्रातली पावती आहे का नाही. ठीक आहे, सो 27 इज द कोड फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्राचा तो काय आहे, कोड आहे. ठीक आहे, राज्य संकेतांक म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर पुढे जे तुमचे 10 डिजिट्स येतात, म्हणजे हे बघा आपण कसं कन्वर्जन करतोय, हे 2 जे आले ते महाराष्ट्राचा कोड आला. त्याच्यानंतर इथून पुढे 10 डिजिट्स येणार आहेत. किती येणार, 10 डिजिट्स. आता हे जे 10 डिजिट्स आहेत ना ते काय आहेत बघा. हा जो व्यक्ती आहे, जो दुकान चालवतोय हा, तर या व्यक्तीचा तो आहे पॅन नंबर. पॅन माहिती, परमनंट अकाउंट नंबर. आपल्या प्रत्येकाचा जो पॅन नंबर असतो तो पॅन नंबर तो युनिक असतो, तो कोणाचा कोणा नसतो. ठीक आहे, तर तो इथं पॅन नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ जरी त्यानं हा ऍड्रेस चुकीचा टाकलेला असला तरी कदाचित हे जे आहे याच्यावरून तुम्ही त्याचा पॅन नंबरवरून त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. ओके, सो 27 आणि 10 डिजिटचा काय घेतलाय आपण, त्याचा पॅन नंबर. म्हणजे किती झाले बघा, 10 आणि हे किती झाले, सगळे 12 डिजिट्स आपण कंप्लीट केले. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पुढचं जे आहे, समजा त्या ठिकाणी काय आहे की त्याची नोंदणी झालेली आहे, 1 नोंदणी झाली, 2 नोंदणी, त्याच्यासाठीचा तो नंबर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक बाय डिफॉल्ट सगळ्यांसाठी दिसणार आहे त्या ठिकाणी झेड असं. सगळ्यांसाठी बाय डिफॉल्ट आलेलं ते लेटर आहे त्याचं, म्हणजे हेच का आलं वगैरे काही नाही, तर ते बाय डिफॉल्ट आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यांना. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे ते काय सांगितलंय तुम्हाला, त्या ठिकाणी शेवटी अंक किंवा अक्षर, म्हणजे इथं जे आहे 5 टाकलेलं आहे त्यांना आपल्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतोय, तो कुठलंही तुम्ही, म्हणजे या ठिकाणी जसं बाय डिफॉल्ट आहे ना, तसं हे जे 5 आहे ते कशासाठी आहे, चेक सम डिजिट. ओके, म्हणजे तुम्हाला ते चेकिंगसाठी पण खाली तुम्हाला दिलेलं आहे पहा, चेक सम डिजिट, म्हणजे जीएसटीच्या वेबसाईटवर GSTIN टाकला का हा नंबर वैध आहे की नाही हे सुद्धा समजते. म्हणजे या शेवटचं जे आहे ते चेक सम डिजिट आहे. ओके, म्हणजे तो आणि या ठिकाणी असं नाही की या ठिकाणी प्रत्येक वेळेस नंबरच असेल, त्या ठिकाणी लेटर सुद्धा असू शकतो. तर बघा, हे झालं सप्लायरचं नाव, हा झाला त्याचा GSTIN जो किती डिजिट्सचा आहे, 15 डिजिट. पहिले 2 डिजिट्स आहेत ते कशासाठी आहेत, स्टेट कोडसाठी आहेत. नंतरचा आहे त्याचा पॅन नंबर. ओके, म्हणजे आपल्याला त्याचं काही मागायची गरज नाही, आपल्याकडे GSTIN आहे त्याचा, बस आपल्या एवढ्यावर सुद्धा आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर हे 1 जे आहे ते नोंदणी आहे त्याच्यासाठी, म्हणजे कितीवी नोंदणी आहे वगैरेसाठी. तर हे बाय डिफॉल्ट आहे. आणि हे जे आहे ते चेक सम डिजिट अशा पद्धतीने, तिथं तुम्हाला नंबर पण असू शकतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी लेटर पण असू शकतं. देन इनव्हॉइस नंबर. इनव्हॉइस नंबर म्हणजे काय, पावती क्रमांक. मग त्याची समजा पावती 100 हवी असेल तर 100 लिहिल, तो पावती नंबर असेल तो तिथे लिहिल. आणि इनव्हॉइस डेट म्हणजे काय, त्या सप्लायर कडून आपण किती तारखेला एखादी गोष्ट काय केली, आणली. ठीक आहे, सपोज मी या तारखेला ती गोष्ट त्याच्याकडून काय करतोय, घेतोय. सो 8/8/2017 हा मी त्याच्यावर काय टाकेल, डेट टाकेल. ओके, म्हणजे तो टाकेल, मी नाही टाकणार. ठीक आहे, कारण तो मला पावती देणार. ठीक आहे, आता त्याच्यानंतर याचे सिरियल नंबर. सिरियल नंबर म्हणजे काय, वस्तू आपण त्याच्याकडून किती घेतोय. ओके, किती वस्तू आपण त्याच्याकडून घेतलेत, तर त्या वस्तूचा क्रमांक, म्हणजे 1 2 3 4 काय असेल. आता जो व्यक्ती आहे, आता समजा हे आपण बुक सेंटर म्हणून घेतलेलं आहे, तर आता याच्यामध्ये काय केलंय पहा त्यांना, हा आपण वस्तू एखादी विकत घेतोय ना, तर या ठिकाणी काय करावं लागेल, त्याचा जो कोड असतो HSN कोड म्हणजे नेमकं काय ते आधी आपण पाहूयात. ओके, सो आपण इथं टाकतोय सिरियल नंबर, नंतर देतोय HSN कोड. आता HSN कोड काय भानगड आहे हे पण पाहूयात आपण. त्याच्या आधी हे जे आपण GSTIN जो बघितला, तो GSTIN कोणाला काढणं बंधनकारक आहे हे एक राहून गेलं. तर ज्याचं प्रिव्हियस इयरचा जी उलाढाल म्हणतो आपण त्याला, जो टोटल त्याचं काय जी उलाढाल झाली ती जर 20 लाखापेक्षा जास्त असेल, 20 लाख. ओके, तर त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला तो GSTIN काढणं बंधनकारक आहे, त्यानं तो काढलाच पाहिजे. ठीक आहे, सो नाव कम सिरियल नंबर, देन HSN कोड. आता HSN कोड काय आहे माहिती का, तर हार्मोनाइज सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर. म्हणजे काय, तर याचा आपण म्हणजे वस्तू ज्या आहे त्या वस्तूचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या वर्गीकरणानंतर त्याला नंबर्स दिले जातात. तर या ठिकाणी तो नंबर असणार आहे.
आता हे नंबर्स वगैरे आहेत ते तुम्हाला पाठ करायची बिलकुल गरज नाही, नाही तर म्हणताल की चला हे पाठ करायचे का, बिलकुल पाठ करायचं नाही. याला कुठलाही नंबर त्याचा जो वर्गीकरण करून जो नंबर दिलेला आहे तो नंबर, म्हणजे इथं समजा आपण काही पण टाकू शकतो 210031 असा कुठलाही नंबर त्या ठिकाणी. द नेम ऑफ द प्रोडक्ट, आता आपण नेमकी वस्तू त्यांच्याकडून कोणती खरेदी केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथं ते नाव टाकायचं. म्हणजे समजा आपण एखादी वस्तू, आता इथं बुक स्टॉल आहे तर बुक स्टॉल मधून आपण काय खरेदी करतोय, किंवा आपण जर दुकानात एखाद्या हॉटेलमधून काही वस्तू घेतोय, जी काय आहे वस्तू आहे, सेवा नाही म्हणत आहे मी, ठीक आहे, ती वस्तू घेतोय. समजा तुम्हाला देताना त्यांना पेढे दिलेले आहे का, ठीक आहे, तर ते तुम्ही समजा काय केलं घेऊन आला, तर या ठिकाणी त्या दुकानातून म्हणजे त्या बुक शॉप मधून तुम्ही कोणती वस्तू घेऊन येत आहे, तर ती वस्तू जी आहे ती तुम्हाला काय करायची, त्या ठिकाणी नाव त्या वस्तूचं जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे, राईट. ओके, सपोज मी त्या ठिकाणाहून काय घेतली होती, डिक्शनरीज घेतल्या होत्या 1-2, ठीक आहे. ओके, ओके, सो डिक्शनरी आपण घेतले. आता रेट समजा आपण जी डिक्शनरी घेतली ती सपोज काय आहे 500 रुपीजची आहे. ओके, आता क्वांटिटी किती घेतली तुम्ही, समजा मी काय घेतलं होतं की मला पाहिजे होते म्हणून मी 3 घेऊन आलो, ठीक आहे. आता इथं तुम्हाला येणार आहे टॅक्सेबल अमाऊंट. ओके, आता या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय करणार माहिती का तुम्ही, याची जी अमाऊंट होती ती इथे टाकणार, ज्याच्यावर आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय, ज्याच्यावर आपल्याला टॅक्स लावायचा आहे, अशी अमाऊंट की ज्याच्यावर आपल्याला टॅक्स लावायचा आहे. सो कुठली अमाऊंट आहे, 5×3 मीन्स 1500 किंवा 1500 ही झाली अमाऊंट. आता त्याच्यावर आपण टॅक्स लावतोय. ओके, आता एक लक्षात घ्या, सपोज जीएसटी आपण याच्यावर लावतोय 12%. ओके, तर 12% जर म्हटलं तर मला सांगा स्टेटला किती चालला, 6% चालला, आणि सेंटरला किती चालला, 6%. मीन्स रेट या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, 6%. मग आता याचं 6% काढत बसावं लागेल तुम्हाला, याचा 6%. ओके, आता 6% काढणं एवढं काय अवघड नाहीच आहे नक्की. ओके, 6% कसा काढायला, याचा 1% किती आहे सांगता येईल का, व्हॉट इज द 1% ऑफ दिस अमाऊंट, 1% कसा काढा. ओके, कॅन आय से 15 इज 1%. 15 जो आहे तो 1% आहे का बघा, फक्त 15 म्हणतो मी. सपोज मला एक सांगा 100चा 1% किती, 1, राईट. म्हणजे शेवटचे 2 झिरो काढून टाका, 1% भेटतो. पण आपल्याला 6% पाहिजे, ठीक आहे. मग 1% 15 आहे, मग 15 6 किती, 90. ओके, सो 90 रुपीज सीजीएसटी आणि 90 रुपीज तेवढंच, पुन्हा वेगळं काढत बसायची गरज नाही. ओके, आता लक्षात घ्या तुमचं जे हे आहे ते कितीला चाललंय, 1,500चे तुमचं टॅक्सेबल अमाऊंट आहे, पण तुम्हाला 90 + 90 म्हणजे तुम्हाला 180 रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागायला लागलेत. कशासाठी, जीएसटी, राईट. म्हणजे 1500 ही झाली इथली अमाऊंट. ओके, आणि पुन्हा 180 म्हणजे किती झालं, 1680 रुपये. ओके, समजा तुम्ही अजून एखादी दुसरी वस्तू घेताय तर नंबर 2 येईल, ठीक आहे. तसंच याला कोड येईल, त्याचं नाव येईल, पुन्हा ते वस्तू, त्याचे नग किती झाले, नंतर त्याला जर लागलेला टॅक्स आहे तो टॅक्स, आणि मग इथं येऊन सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं काय करावं लागेल, टोटल असेल, मग ती 1680. ओके, अशा पद्धतीने हे जीएसटीचा टेबल आहे जो आपला लर्न पाहिजे, आणि याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट ज्या महत्वाच्या आहेत, मग याच्यात तुम्हाला आता इथं पहा, आणखीन तुम्ही एक खाली जे पाहताय टोटल, त्या टोटलच्या अलीकडं टोटल जे आपण 1680 लिहिलेला त्याच्याच बाजूला जे 2 कॉलम आहेत सीजीएसटी आणि एसजीएसटीचे, इथं सुद्धा तुम्हाला काय करता येतं, टोटल जे आहे ते टोटल तुम्हाला काय करता येतं, मांडता येते. म्हणजे कसं पहा, म्हणजे फक्त जीएसटी किती बसला हे तुम्हाला काय करता येतं, काढता येतं. म्हणजे फक्त जीएसटी म्हणजे लक्षात आलं का, की जीएसटीची जी अमाऊंट आहे, प्रत्येक वेळेस आपण काय करणार, हा रेट इथं लिहिणार, हा रेट तर फिक्स राहणार आहे, हा रेट बदलणार नाही, ठीक आहे. आणि हा जो टॅक्स आहे तो टॅक्स हे लिहायची गरजच नाही, आपण इथं रेट प्रत्येक वेळेस आलेला आहे ना, कदाचित 6 असेल, कुठंतरी 12 असेल, त्या वस्तूनुसार राहील तो, ठीक आहे. आता हे जे 90 आहे, जर समजा अजून एक वस्तू असतं इथं अजून लिहिलं असतं आपण 45, समजा काय जे असेल त्या सगळ्याची इथं ऍडिशन, म्हणजे इथं या ठिकाणी 90 झाला, या ठिकाणी सुद्धा किती झालं, 90. म्हणजे आपल्या इथून लक्षात येणार की आपण 180 रुपीज काय भरलाय, जीएसटी भरलाय. ही जी अमाऊंट आहे ती काय इंडिकेट करते, दोघांचं ऍडिशन जे आहे 180 ते आपण टॅक्स झालं, आणि फक्त टॅक्सेबल अमाऊंट झाली 1500, ठीक आहे. सो दिस इज टॅक्स इनवाइस. तो तुमचा पाठ असला पाहिजे, कशाला काय वापरायचं हे माहिती पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे काय आहेत नेमके, कशासाठी वापरलंय ते आपल्याला क्लिअर पाहिजे. सो दिस इज जीएसटी कन्सेप्ट. जीएसटी कन्सेप्टचा इनवाइस आपण टॅक्स इनवाइस, ज्याला बीजक म्हणतात मराठीमध्ये, पावती ज्याला आपण
वापरात रोजच्या वापरातला शब्द वापरतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात काय करायच्या समजून घ्यायच्या आहेत. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.